नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील आपण क्वेश्चन नंबर 4 सोडवणार आहोत। येथे आपल्याला पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला ट्रू दिलेले आहेत। पहा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेलं आहे। पी आणि क्यू हे दोन प्रकारचे स्टेटमेंट आहेत। पी आणि क्यू या दोन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला ट्रू दिलेली आहे आणि आर आणि एस हे दोन स्टेटमेंट्स आहेत। आर आणि एस या दोन स्टेटमेंटची व्हॅल्यू आपल्याला फॉल्स दिलेली आहे। तर आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू ठरवायच्या आहेत। पहा त्यातील पहिलं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे, पी और क्यू अँड आर। पहा हे आर आहे बरं का। पहा या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल ही आपल्याला काढायची आहे। पी आणि क्यू यामध्ये पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट ट्रू आहेत आणि आर आणि एस हे दोन स्टेटमेंट आपल्याला फॉल्स दिलेले आहेत। यांच्या ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहेत। तर आपल्याला या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय येईल, ट्रूथ येईल का फॉल्स येईल हे ठरवायचं आहे। पहा अशा 3 लाईन घ्यायच्या, इक्विव्हॅलंट 2 घ्यायच्या नाही 3 घ्यायच्या, एकाखाली एक 3 लाईन घेतल्या। पहा पी स्टेटमेंट कसं आहे आपल्याला ट्रू आहे, बरोबर आहे। और क्यू स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे अँड आणि आर स्टेटमेंट फॉल्स आहे, बरोबर आहे। आता इक्विव्हॅलंट पहा टी और पहा असा जर सिम्बॉल असेल तर याला और म्हणायचं आणि असा जर सिम्बॉल असेल तर याला अँड म्हणायचं। अँड आपण ज्याप्रमाणे अँड असा शब्द लिहितोत ना, अँड म्हणजे एचा असा ए असतो म्हणून अँड लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक समजा अँड असा असते आणि और आपण असं लिहितो तर ऑरचा आर असा असते, त्यामुळे और हे असं लक्षात ठेवायचं। अँड असा खाली असतो आणि और असा वर असतो। आता आपल्याला एक ट्रूथ व्हॅल्यू आहे अँड आणि एक फॉल्स व्हॅल्यू आहे। तर यांचं आपल्याला अँड आहे कंजक्शन काय येईल ते काढायचं आहे। तर पहा हा सिम्बॉल अँडचा आहे, हा सिम्बॉल ऑरचा आहे, बरोबर आहे। अँडसाठी आपल्याला दोन्ही जर टी अँड टी असं जर असेल याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते आणि फॉल्स और फॉल्स तर याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असते। अँडसाठी दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, टी येणार आहे। ऑरसाठी दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, फॉल्स येईल। तर आता पहा येथे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत, एक ट्रू आहे एक फॉल्स आहे। आपल्याला अँड पाहिजे म्हणजे हे स्टेटमेंट पाहिजे। जर हे यामध्ये नियम कसा आहे, अँडमध्ये रूल कसा आहे, अँडसाठी दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स। पहा टी अँड एफ, टी अँड टी आहे तरच ट्रू आहे, टी अँड एफ आहे आपल्याला, म्हणजे टी अँड टी असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स। येथे टी अँड एफ आहे म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे, बरोबर आहे। ब्रॅकेट काढून घेऊ, येथे आपण फॉल्स लिहू। आता पहा और आहे, ऑरमध्ये काय रूल आहे, म्हणजे दोन्ही जर फॉल्स असतील, पहा ऑरमध्ये डिसजंक्शनमध्ये काय आहे, दोन्ही जर फॉल्स असतील तरच त्यांची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, अदरवाईज ट्रू। आता ऑर आहे, दोन्ही फॉल्स आहेत का, नाही, एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, म्हणजे यांची ट्रूथ व्हॅल्यू एफ घेता येईल का आपल्याला, नाही। यांची ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची, असं जर असेल तरच एफ घ्यायची, दोन्ही फॉल्स असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, ट्रू। हेन्स the truth value of given statement is true। पहा नेक्स्ट ऑरचा सिम्बॉल आहे, हा एक सिम्बॉल यामध्ये जास्त आहे। हा सिम्बॉल कोणता आहे पहा, याला म्हणतात इम्प्लिकेशन किंवा याला रीडिंग करायचं देन असा सिम्बॉल असतो किंवा असा, या दोन साईनपैकी कोणताही चालतो। पहा ह्या ॲरोला काय म्हणायचं, इम्प्लिकेशन,
इम्प्लिकेशन. याला आपण रीडिंग कसं करायचं, फक्त देन रीडिंग करायचं, देन. पहा म्हणजे पी देन क्यू ऑर आर देन यस. पहा आता आपण याची ट्रूथ व्हॅल्यू काढू. पी स्टेटमेंट आपल्याला कसं दिलेलं आहे, ट्रू दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि क्यू स्टेटमेंट कसं दिलेलं आहे, ट्रूच आहे. टी देन टी ऑर आर स्टेटमेंट फाल्स आहे. आणि यस स्टेटमेंट हे पण फाल्स आहे, बरोबर आहे. आता मग इक्विव्हॅलंट पहा टी देन टी. आता आपण अँडचा रूल पाहिला, ऑरचा पाहिला, आता देनचा कसा आहे पहा. देनचा टी देन एफ असं जर असेल तरच याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असते. यापेक्षा काही वेगळं असेल तर ती ट्रू असेल. टी देन एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. पहा मग आता टी देन टी आहे, टी देन एफ असेल तर काय येते, एफ येते. परंतु यापेक्षा काही वेगळं आहे का, वेगळं आहे. दोन्ही पण टी टी आहेत. दोन्ही टी टी असेल तर आपण काय लिहिणार, याची ट्रूथ व्हॅल्यू टीच लिहिणार. फक्त टी आणि टी देन एफ असेल तरच एफ लिहिणार, अदरवाईज ट्रू लिहिणार. ऑर आता एफ देन एफ आहे, टी देन एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, म्हणजे हे पण काय ट्रूच आहे. आता पहा आपल्याला इथे काय आलेलं आहे, आता ही स्टेप सोडून हे आलेलं आहे, ही स्टेप सोडून हे आलेलं आहे. आणि दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. आता ऑरमध्ये कोणता रूल आहे, एफ ऑर एफ, एफ ऑर एफ असेल तरच एफ, म्हणजे इथे टी ऑर टी आहे. एफ ऑर एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. येथे काय ऑर आहे, ऑरमध्ये रूल कोणता आहे, एफ 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 पाहिजे आपल्याला. येथे टी टी आहेत, एफ एफ असले तर एफ व्हॅल्यू आली असते. येथे काय येईल, आपली टी येईल, कारण एफ एफ नाही आहे म्हणून ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, टी येईल. नेक्स्ट या स्टेटमेंटची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची. आपण अँडचा रूल पाहिला, ऑरचा पाहिला, देनचा पाहिला. आता येथे एक हा रूल आहे, एक निगेशन. पहा निगेशन टी असेल एफ लिहिणार, आणि निगेशन एफ असेल तर आपण टी लिहिणार. म्हणजे हा साईन काढला तर एफच्या ऐवजी टी घ्यायचं आपल्याला, हा साईन आपण काढला तर टीच्या ऐवजी आपल्याला एफ घ्यायचं आहे. तर आता पहा इक्विव्हॅलंट क्यू. क्यू आपल्याला स्टेटमेंट ट्रू दिलेलं आहे, म्हणजे ट्रू. अँड आर स्टेटमेंट फॉल्स आहे. ऑर निगेशन पी स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलेलं आहे, अँड यस स्टेटमेंट आपल्याला फॉल्स दिलेलं आहे. इक्विव्हॅलंट पहा हा ब्रॅकेट सोडून घेऊ, नंतर हा ब्रॅकेट सोडू आपण, नंतर मग ऑर घेऊ आपण. पहा हा ब्रॅकेट सोडवायचा आपल्याला, अँडचा आहे, बरोबर आहे. अँडसाठी रूल कोणता आहे, टी अँड टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. टी अँड टी आहे का, नाही, तर अदरवाईज फॉल्स, म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल आपली, ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. हे ऑर. पहा निगेशन टी हा साईन काढला, निगेशन साईन काढलं तर टीचं एफ करायचं आपल्याला, एफ अँड आणि एफ. पहा आता हा ब्रॅकेट सोडून घेऊ आपण, म्हणजे एफ ऑर एफ अँड एफ, एफ अँड एफ आहे. आपल्याला टी अँड टी असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. येथे एफ अँड एफ आहे, म्हणजे हे काय येईल, फॉल्स. फक्त टी अँड टी असतं तर ट्रू आलं असतं, अदरवाईज फॉल्स, म्हणजे त्यामुळे फॉल्स आहे. पहा आता आपल्याला एफ ऑर एफ आहे, एफ ऑर एफ असं असेल तर काय एफ, म्हणजे या दोघांची व्हॅल्यू काय येईल, एफ, अदरवाईज ट्रू. यापेक्षा वेगळं काय असतं तर ट्रू आली असती. एफ ऑर एफ असेल तरच एफ, म्हणजे एफ ऑर एफ एफ. एवढे 2-3 पॉईंट लक्षात ठेवले की सोपं जाते. पहा नेक्स्ट पहा येथे पी देन क्यू. आपण पी स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलेलं आहे, बरोबर आहे. देन क्यू स्टेटमेंट आपल्याला ट्रूच आहे. अँड निगेशन आर स्टेटमेंट फॉल्स आहे. इक्विव्हॅलंट टी देन टी. आपल्याला देनचा रूल कोणता आहे पहा, सिंगल ॲरो म्हणजे काय, इम्प्लाईज म्हणजे काय, इम्प्लिकेशन म्हणजे काय, देन. त्याला आपण रीडिंग काय करायचं, देन. टी देन एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. हा सिम्बॉल आला आणि टी आणि एफ असेल, टी देन एफ असेल तरच एफ व्हॅल्यू घ्यायची, अदरवाईज काही जरी असेल वेगवेगळं तरी ट्रू घ्यायची. आता आपल्याला टी देन टी आहे, टी देन एफ नाही आहे, म्हणजे आपण व्हॅल्यू काय घेणार, टी.
अँड निगेशन एफ, निगेशनचं एफ, निगेशन एफ काय होईल, टी होईल. बरोबर आहे. साईन काढला निगेशनचा तर एफचं टी होणार. आता पहा टी अँड टी, टी अँड टी असेल तरच काय येते, टी येते. म्हणजे टी अँड टी ही व्हॅल्यू काय होणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे. नेक्स्ट पहा आपण आतापर्यंत अँडचा रूल पाहिलेला आहे, ऑरचा रूल पाहिलेला आहे, देनचा पाहिला, निगेशन पाहिलं. पण आता इथे डबल इम्प्लिकेशन आहे पहा. म्हणजे सिंगल ॲरो नाही, या साईडला पण ॲरो आहे आणि या साईडला पण ॲरो आहे. म्हणजे असं जर असेल याला काय म्हणतात, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन. आणि याचा रूल काय आहे पहा, टी आणि टी असेल, टी आणि टी असेल किंवा एफ आणि एफ असेल तरी पण ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, टीच येणार. म्हणजे काय, सेम व्हॅल्यू असेल, टी टी असेल तरी टीच आणि एफ एफ असेल तरी टीच. म्हणजे सेम व्हॅल्यू आल्या, दोन्ही पण स्टेटमेंटच्या दोन्ही सेम व्हॅल्यू असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, डबल इम्प्लिकेशनमध्ये टीच घ्यायची. म्हणजे पहा दोन्ही टी असतील तरी टी आणि दोन्ही एफ असेल तरी पण एफच घ्यायचं डबल इम्प्लिकेशनला. पहा आता इक्विव्हॅलंट, पहा आता हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण. प्रथम आपण यांच्या व्हॅल्यू पुट करू. निगेशन आर स्टेटमेंट आपल्याला फॉल्स दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. बरोबर आहे. डबल इम्प्लिकेशन नंतर पी स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलेला आहे. हे देन आहे, सिंगल इम्प्लिकेशन आहे आणि हे डबल इम्प्लिकेशन आहे. निगेशन क्यू स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलेला आहे. इक्विव्हॅलंट आता पहा निगेशन एफ, आपल्याला निगेशन साईन काढायचं आहे म्हणजे एफचं टी करायचं. बरोबर आहे. निगेशन एफ, निगेशन एफचं काय होईल, टी होईल. बरोबर आहे. आणि डबल इम्प्लिकेशन टी, देन निगेशन टी म्हणजे काय होईल, एफ. निगेशन ऑफ टी म्हणजे टीचं निगेशन तर काय होईल, एफ. इक्विव्हॅलंट पहा दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. टी टी असेल तरी टीच आणि एफ एफ असेल तरी एफच. येथे टी टी आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, टीच येणार आहे. देन एफ, पहा आता हे सोडवायचं. टी देन एफ, टी देन एफ, देनचं पहा टी देन एफ असेल तर काय, एफ. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, एफ येईल. टी देन एफ असेल तर एफ, अदरवाईज ट्रू. म्हणजे हे एफ. या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, फॉल्स आलेली आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6. येथे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. प्रथम आपण दिलेले स्टेटमेंट कसे आहेत, दिलेले स्टेटमेंट कसे आहेत लिहून घेऊ. पहा निगेशन पी स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलेलं आहे. अँड निगेशन क्यू स्टेटमेंट आपल्याला, हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत. पी आणि क्यू स्टेटमेंट ट्रू आहेत आणि आर आणि एस फॉल्स आहेत. पहा निगेशन क्यू स्टेटमेंट आपल्याला ट्रू आहे अँड आर स्टेटमेंट फॉल्स आहे. ब्रॅकेट ऑर पहा क्यू स्टेटमेंट ट्रू आहे, आर स्टेटमेंट फॉल्स आहे. ऑर पी स्टेटमेंट ट्रू आहे अँड आर स्टेटमेंट फॉल्स आहे. पहा स्टेप बाय स्टेप सोडवायचं. पण हा ब्रॅकेट निगेशन टी हे सोडून घेऊ आपण. निगेशन टी काय होईल, एफ होईल. हे साईन काढलं टीचं एफ होईल. बरोबर आहे. हे अँड नंतर या ब्रॅकेटमध्ये निगेशन टीचं एफ होईल. बरोबर आहे. हे अँड आणि एफ. पहा ऑर येथे ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. टी अँड एफ आहे. पहा अँडचं टी अँड टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. टी अँड एफ आहे म्हणजे हे काय येईल, फॉल्स येईल. बरोबर आहे. हे ऑर टी अँड एफ, टी अँड टी आहे का, अँडचं काय रूल आहे, टी अँड टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. टी अँड एफ आहे म्हणजे हे काय येईल, फॉल्स. पहा आता एफ अँड ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. एफ अँड एफ, पहा टी अँड टी पाहिजे आपल्याला. येथे एफ अँड एफ आहे. टी अँड टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स.
ऑर हा ब्रॅकेट मोठा ब्रॅकेट निघून गेला. एफ ऑर एफ, एफ ऑर एफ असेल तर एफ, बरोबर आहे. एफ ऑर एफ म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल, एफ येईल. ऑर एफ इक्विव्हॅलेंट पहा एफ अँड एफ, टी अँड टी पाहिजे आपल्याला तरच टी, एफ अँड एफ आहे म्हणजे हे काय येईल, फॉल्स. ऑर एफ, एफ ऑर एफ, एफ ऑर एफ तर एफ इक्विव्हॅलेंट एफ म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स. नेक्स्ट पहा या स्टेटमेंटची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची. इक्विव्हॅलेंट ब्रॅकेट पहा नंतर एक एक ब्रॅकेट आपल्याला सोडवायचा, ज्याप्रमाणे आपण बॉडमॉस रूलचे प्रॉब्लेम सॉल्व करतो त्याप्रमाणे. पहा येथे निगेशन पी, पी स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलेलं आहे, बरोबर आहे. नंतर अँड क्यू स्टेटमेंट ट्रूच आहे. निगेशन आर स्टेटमेंट आपल्याला फॉल्स दिलेलं आहे. पहा क्यू स्टेटमेंट ट्रू आहे. देन पी स्टेटमेंट ट्रू आहे. एस स्टेटमेंट फॉल्स आहे. और आर स्टेटमेंट फॉल्स आहे. पहा आता निगेशन टी म्हणजे काय होईल, एफ होईल, बरोबर आहे. म्हणजे एफ अँड टी, हे अँड निगेशन एफ म्हणजे काय होईल, टी होईल, बरोबर आहे. और पहा टी देन टी हे सॉल्व करता येईल आपल्याला. टी देन टी पहा देनचं काय आहे, टी देन एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. येथे काय आहे, टी देन टी आहे म्हणजे जर टी आणि एफ असेल, टी देन एफ असेल तरच एफ लिहायचं आपल्याला. मग यापेक्षा हे साईन असेल देनचं आणि काही वेगळं असेल, अशी जर कंडिशन नसेल तर आपल्याला व्हॅल्यू काय लिहायची, एफ ऐवजी टी लिहायची म्हणजे ही टी व्हॅल्यू येईल. देन आता निगेशन एफ म्हणजे काय होईल, टी होईल, बरोबर आहे. निगेशन एफ म्हणजे टी होईल, बरोबर आहे. और एफ पहा आता हे सोडवता येईल आपल्याला. हे सोडून घेऊ आपण. एफ अँड टी, अँडसाठी टी अँड टी पाहिजे. एफ अँड टी आहे म्हणजे याची एफ व्हॅल्यू येईल. नंतर हे अँड आणि टी, आता ब्रॅकेट हा मोठा काढून घेऊ, हा छोटा ब्रॅकेट राहू देऊ. और पहा टी आहे, देन आहे, ही व्हॅल्यू काढता येईल टी ऑर एफ. ऑरसाठी काय, एफ ऑर एफ पाहिजे तरच एफ, अदरवाईज ट्रू. येथे टी ऑर एफ आहे म्हणजे हे ट्रू. इक्विव्हॅलेंट एफ अँड टी, टी अँड टी पाहिजे तर टी, अदरवाईज एफ. और टी देन टी पहा सिंगल आहे, देन आहे, डबल इम्प्लिकेशन नाही आहे. टी देन टी, टी आणि एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. इथे टी आणि टी आहे म्हणजे हे काय येईल, टी. इक्विव्हॅलेंट आता एफ ऑर टी आहे, हे ऑर आहे, एफ ऑर एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल, ट्रू येईल आपली. नेक्स्ट पहा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 8. आपल्याला हे 4-5 रूल लक्षात ठेवले तर पूर्ण लॉजिक चॅप्टर आउट ऑफ मार्क देणारं चॅप्टर आहे. पहा इक्विव्हॅलेंट ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. प्रथम निगेशन हा ब्रॅकेट पहा पीचं स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलेलं आहे म्हणजे निगेशन टी अँड आर स्टेटमेंट फॉल्स आहे. और एस स्टेटमेंट फॉल्स दिलेलं आहे आपल्याला. निगेशन क्यू स्टेटमेंट ट्रू आहे. डबल इम्प्लिकेशन पी स्टेटमेंट ट्रू आहे, अँड घ्यायचं आहे, आर फॉल्स आहे. पहा इक्विव्हॅलेंट काय येईल, निगेशन आत्ताच निगेशन घेता येणार नाही आपल्याला, बरोबर आहे, म्हणून ब्रॅकेट. आता ह्या ब्रॅकेटमधला ब्रॅकेट त्याच्यामधला आपण निगेशन प्रथम सॉल्व करू म्हणजे काय होईल, निगेशन ऑफ टी म्हणजे एफ होईल. अँड एफ बरोबर आहे, हे ऑर हे एफ. देन निगेशन टी म्हणजे काय होईल, एफ होईल. ब्रॅकेट क्लोज. डबल इम्प्लिकेशन ही व्हॅल्यू घेता येईल आपल्याला, टी अँड एफ आहे. अँड
ऑर, याला काय म्हणायचं ऑर, याला अँड, हे देन, याला म्हणायचं ह्या साईनला म्हणायचं देन, हे डबल इम्प्लिकेशन, आणि हे सिंगल इम्प्लिकेशन आहे, हे काय निगेशन. डबल इम्प्लिकेशन ही व्हॅल्यू घेता येईल टी अँड एफ. पहा टी अँड टी असेल तरच टी, अदरवाईज फाल्स, म्हणजे टी अँड एफ आहे त्यामुळे हे काय येईल फाल्स. निगेशन, पहा ही व्हॅल्यू घेता येईल कारण ब्रॅकेटमध्ये आहे तेवढा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करता येईल. एफ अँड एफ, टी अँड टी असेल तरच टी, अदरवाईज फाल्स, म्हणजे ही व्हॅल्यू फाल्स येईल. बरोबर आहे. ऑर एफ देन एफ, पहा सिंगल इम्प्लिकेशन आहे म्हणजे देनचं आहे, एफ एफ, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, म्हणजे हे काय येईल एफ एफ आहे म्हणजे हे ट्रू येईल. आता हे एकच ब्रॅकेट घेऊ छोटा आपण, आणि डबल इम्प्लिकेशन एफ. पहा निगेशन ही व्हॅल्यू घेता येईल आपल्याला एफ ऑर टी, एफ ऑर एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, येथे एफ ऑर टी आहे म्हणजे हे काय येईल ट्रू येईल. बरोबर आहे. आणि डबल इम्प्लिकेशन हे एफ येईल. पहा निगेशन ऑफ टी, निगेशन ऑफ टी म्हणजे काय एफ, हे साईन काढायचं तर हे टीचं एफ होईल, आणि डबल इम्प्लिकेशन एफ. पहा डबल इम्प्लिकेशन आहे, सेम आलेले आहेत एफ आणि एफ, आपण इथं पाहिलेलं आहे. डबल इम्प्लिकेशनमध्ये टी टी जरी असेल तरी व्हॅल्यू काय घ्यायची टी घ्यायची आपल्याला, आणि एफ एफ जरी असेल तरी डबल इम्प्लिकेशनमध्ये व्हॅल्यू टीच घ्यायची आपल्याला. येथे एफ एफ आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय घेणार आपण टी. याप्रमाणे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे ट्रू येणार आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.